नमस्कार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचे लोक स्वतःला प्रचंड राष्ट्रभक्त वगैरे समजत असतात आणि दुसऱ्यांना राष्ट्रभक्तीचे धडे देत असतात नेहमी। प्रत्यक्षात ते खरं म्हणजे आधी धर्मभक्त असतात आणि त्यानंतर मग ते उरले सुरले राष्ट्रभक्त वगैरे वगैरे असतात आणि त्यांची ती अर्धी राष्ट्रभक्ती तरी खऱ्या अर्थानं राष्ट्राच्या हिताची असते की नुकसानीची हा सुद्धा संशोधनाचा विषय होऊ शकतो। 2 दिवसांपूर्वी एका तज्ज्ञांचा लेख वाचला। आपल्या देशापासून हजारो मैल दूरवरती आणि दुसऱ्या खंडामध्ये असलेल्या रशिया, अमेरिका आणि बाकीच्या देशांसोबत आपले संबंध सुमधुर राहावेत म्हणून विद्यमान केंद्रीय सत्ता नरेंद्र मोदी सातत्यानं आटापिटा करत असलेले आपण पाहतो। परंतु त्याचवेळी आपल्या देशांच्या सीमांच्या आजूबाजूला आपण काय पाहतो तर भूतान, नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान, म्यानमार, चीन, मालदीव, बांगलादेश आणि पाकिस्तान या आपल्या सगळ्याच सीमावर्ती भागातल्या देशांसोबत आपल्या शेजाऱ्यांसोबत आपले संबंध पूर्वीसारखे चांगले राहिलेले नाहीत। संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या बत्थड परदेश नीतीचे हे सगळे दुष्परिणाम। देशांतर्गत काय परिस्थिती आहे ते आपण सगळेच अनुभवतोय। आपण जागतिक महासत्ता आणि अमुक ट्रिलियन डॉलर्सची महासत्ता बनणार आहोत, तमुक ट्रिलियन डॉलर्सची महासत्ता बनणार आहोत असा सगळा डांगोरा सत्ताधारी केंद्रातले आणि त्यांच्या मंदभक्तांकडून सातत्यानं देशभर पिटला जात असला तरी प्रत्यक्षात विविध अर्थतज्ञांच्या लेखांमधून GDPची ग्रोथ अपेक्षेपेक्षा विपरीत अशी मंदावलेली आहे आणि उत्पादन क्षेत्रांमध्ये सगळी उतरती कळा लागलेली आहे। त्याचेच वृत्तांत प्रामुख्यानं वाचायला मिळतात। शेअर बाजारातील सेन्सेक्सची घोडदौड आणि प्रत्यक्षातली देशाची स्थिती याचं चित्र विसंगत असून काहीतरी निश्चितपणे गडबड असल्याचा संशय अनेक अर्थतज्ञ व्यक्त करतायत। ते असो, मुद्दा आजचा आपला देशभक्तीचा आहे। अब्दुल रशीद शेख म्हणजेच रशीद इंजिनियर हा तिहार तुरुंगामध्ये बंद असलेला, केंद्राच्या दृष्टीनं दहशतवादी असलेला, आतंकवाद्यांना फंडिंग पुरवत असल्याचा आरोप असणारा आरोपी आहे। त्याच्यावरती UAPA लावण्यात आलेला आहे आणि मागील काही वर्षांपासून तो तिहार तुरुंगात आहे। असं असताना तो जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून यावेळी खासदार म्हणून निवडून आला। त्याला एकदासुद्धा प्रचारासाठी बाहेर सोडण्यात आलेलं नव्हतं, जामीन देण्यात आलेला नव्हता आणि तरीही तो निवडून आला आणि तेही नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्लांसारख्या मातब्बर उमेदवाराचा तब्बल 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव करून। जम्मू काश्मीरमध्ये आता विधानसभेची निवडणूक होते आहे आणि अखेरच्या फेरीतील मतदान काल म्हणजे नुकतंच पार पडलं। या विधानसभेसाठीही आपल्या अवामी इत्तेहाद पार्टीच्या माध्यमातून या आता खासदार झालेल्या रशीद इंजिनियरने काही उमेदवार उभे केलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या प्रचारासाठी यावेळी मात्र त्याला मर्यादित काळाचा जामीन आश्चर्यकारकरित्या मंजूर करण्यात आला। त्यानंतर मागील काही दिवस त्याने काश्मीरमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला आणि आता आजच म्हणजे 3 तारखेला तो पुन्हा तिहार जेलमध्ये हजर होणार आहे। यात कुठेतरी काहीतरी मेख नक्कीच आहे असं राहून वाटत होतं आणि त्यामुळेच काश्मीरमधील सद्य राजकीय स्थितीबाबत अभ्यासकांचं आणि जाणकारांचं जे काही वाचायला मिळेल ते मागील काही दिवसांमध्ये सातत्यानं वाचत होतो। तिथे जाऊन तिथून रिपोर्टिंग करणाऱ्यांचे सगळे व्हिडिओ अगदी लक्ष देऊन पाहत होतो, ऐकत होतो। त्या सगळ्यातून समोर आलेलं वास्तव बऱ्याच प्रमाणात हे आहे की जम्मूमधून भारतीय जनता पार्टीला पाठिंबा नेहमी मिळत असतो, परंतु खुद्द काश्मीर खोऱ्यात भाजपला कुणीही विचारत नाही आणि त्यामुळेच जम्मूमधील विधानसभा मतदारसंघ वाढवण्याची कुटील खेळी या निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टीने खेळली। परंतु तरीसुद्धा केवळ जम्मूच्या भरोशावरती, जम्मूच्या जीवावरती आपण सत्ता स्थापन करू शकू असा विश्वास भारतीय जनता पार्टीला नाही आणि म्हणूनच आतंकवादी ठरवून तिहारमध्ये डांबण्यात आलेल्या रशीद इंजिनियरची मदत घेण्याचा प्रयत्न त्यांचा दिसतोय। त्याची पार्टी खोऱ्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीची मतंसुद्धा खाईल, त्यामुळं त्या दोन्ही पक्षांचे उमेदवार पडतील आणि खोऱ्यातून त्याच्या पार्टीचे किमान 3 ते 5 उमेदवार निवडून येऊ शकतील असा भाजपचा अंदाज आहे। त्या 3 ते 5 आमदारांची साथ सत्ता स्थापनेमध्ये अत्यंत महत्त्वाची ठरेल असा भाजपचा होरा आहे, त्यांच्या चाणक्यांचा अंदाज आहे आणि म्हणूनच त्याच बोलीवर UAPA लावण्यात आलेल्या रशीद इंजिनियरला निवडणूक प्रचारासाठी जामीन मंजूर होण्यात केंद्राने कोणतीही आडकाठी आणली नाही हे विशेष।
आणि हे सगळं ठरल्याप्रमाणे घडलं, पार पडलं, तर त्याच्या मुक्ततेसंदर्भातही त्याला काही आश्वासन दिलं असण्याची शक्यता अजिबातच नाकारता येत नाही. राजकारणात सगळं काही क्षम्य असल्याचं हल्ली वारंवार म्हटलं जातं, परंतु सगळं काही म्हणजे तुम्ही स्वतःच ज्याला दहशतवादी, आतंकवादी ठरवून जेलमध्ये डांबलेला आहे, UAPA सारख्या कठोर कायद्यानं ज्याच्यावरती तुम्ही स्वतःच कारवाई केलेली आहे, त्याची तुम्ही अप्रत्यक्ष का होईना मदत घेता आणि वर स्वतःला देशभक्त म्हणवून घेता. देशभक्तीची या भाजपवाल्यांची नेमकी व्याख्या तरी काय आहे? तिकडे त्या हरियाणामध्ये त्या डेरा सच्चा सौदाच्या बलात्कार आणि खुनाचे आरोप सिद्ध होऊन जन्मठेप झालेल्या, तब्बल 20 वर्षांची शिक्षा झालेल्या त्या राम रहीमला याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी काल पॅरोलवरती बाहेर काढलं काही दिवसांच्या सुट्टीसाठी. कशासाठी? तर हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीची स्थिती यावेळी अत्यंत वाईट आहे. त्यांच्या बहुतेक उमेदवारांची डिपॉझिटसुद्धा जप्त होतील अशी परिस्थिती आहे. तिथल्या शेतकऱ्यांची आंदोलनं ज्या पद्धतीने अत्यंत निर्दयपणे चिरडून टाकली मोदींनी, भारतीय लष्करात अग्निवीरच्या माध्यमातून जो काही सगळा गोंधळ घातलेला आहे आणि आपल्या महिला कुस्तीपटूंचं दिल्लीतील आंदोलन ज्या अमानुष पद्धतीने चिरडून त्यांच्यावरती अत्याचाराचे आरोप असणाऱ्या आपल्या खासदाराला मोदींनी ज्या पद्धतीने संरक्षण दिलं, त्यामुळे आणि विनेश फोगाटच्या बाबतीत जे काही घडलं, त्यामुळे हरियाणात मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात यावेळी केवळ चीड नाही तर प्रचंड तिरस्कार आणि संताप आहे. आमच्याकडे नरेंद्र मोदींच्या सभा किंवा रोड शो सुद्धा नकोत, त्यांना आमचं अधिक नुकसान होईल असं भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार आपल्या वरच्या नेत्यांना कळवत आहेत. म्हणजे पहा, प्रचाराचे बॅनर होर्डिंगवरून मोदींचे फोटो गायब करण्यात आलेत किंवा असतील तर अत्यंत छोटे लावण्यात येत आहेत. या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तो खुनी आणि बलात्कारी राम रहीम आपल्याला काहीतरी मदत करू शकेल असं भारतीय जनता पार्टीच्या लोकांना वाटतंय, कारण त्याचं हरियाणामध्ये मोठंच प्रस्थ आहे. हे एक सालं मोठं कोड आहे. तो आसाराम बलात्कारी असल्याचं सिद्ध झालं. केवळ आरोप नाहीत तर त्याने आपल्याच आश्रमात येणाऱ्या मुलींवरती बलात्कार केल्याचं कोर्टामध्ये सिद्ध झालं. तो अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेला, परंतु सगळीकडे त्याच्यावरील गुन्हे कायम राहिले आणि त्याला जी जन्मठेपेची शिक्षा सुनावली ती सुद्धा कायम राहिली. मात्र तरीही त्याच्या भक्तांना तो निर्दोषच वाटतो आणि आजही त्याच्या आश्रमांमध्ये त्याचे भक्त आणि त्यातही विशेषतः महिला वर्ग जातोच आणि त्याच्या फोटोचं दर्शन वगैरे घेऊन त्याच्या सुटकेची प्रार्थना करतात. ते सगळे काय म्हणायचं सांगा. त्यालाही नुकताच पॅरोल मिळाला आहे. मग काय माहीत भारतीय जनता पार्टी त्याचाही तिकडे हरियाणामध्ये काही वापर करून घेतं की काय, त्याबाबत काही कळलं नाही. हल्ली बरीच तरुण मंडळीसुद्धा त्या फाडफाड इंग्रजीतून काहीतरी तत्त्वज्ञान सांगणाऱ्या, तो कोण, त्या जग्गी वासुदेवच्या मागे वेडे झालेत. सद्गुरू की काय काय त्याला म्हणतात. त्याने आपल्या आश्रमामध्ये जबरदस्तीने 2 मुलींना डांबून ठेवल्याचं प्रकरण आजच उघड झालं आहे. या सद्गुरू की काय असणाऱ्या जग्गी वासुदेवने स्वतःच्या मुलीचं तिच्या इच्छेप्रमाणे लग्न लावून दिलं आहे. तिचा सुखाचा संसार त्यानं सुरू करून दिला आहे आणि मग ही व्यक्ती दुसऱ्यांच्या मुलींना त्यांच्या इच्छेविरोधात त्यांच्या डोक्यांवरील केस वगैरे काढून त्यांचं मुंडन करून त्या मुलींना संन्यास घेण्यासाठी जबरदस्ती का करते असा प्रश्न मी नाही, कोर्टानं विचारला आहे आज. हे असे आपलेच सगळे बुवा आणि बाबा, आणि तरीसुद्धा लोक त्यांच्या मागं जात राहतात. अर्थात राजकीय नेत्याचे जर अंधभक्त निर्माण होऊ शकतात या काळामध्ये, तर मग या भोंदू बाबा बुवांचे का नसावेत, नाही का? प्रश्न हा आहे की ज्याला तुम्हीच दहशतवादी आणि आतंकवादी म्हणता आणि म्हणून तुम्ही त्याच्यावरती कारवाई करून त्याला तुरुंगामध्ये डांबून ठेवलेलं आहे, त्याची तुम्ही अप्रत्यक्ष का होईना मदत घेता आणि स्वतःला देशभक्त म्हणून घेता. ज्या बुवा बाबाला बलात्कार आणि एक नव्हे तर आणखी काही खुनांच्या आरोपाखाली जन्मठेप झालेली आहे, त्याला सत्तेच्या बळावरती काही दिवसांसाठी जेल बाहेर काढून तुम्ही त्याची निवडणुकीच्या प्रचारामध्ये मदत घेता आणि स्वतःला पुन्हा देशभक्त म्हणवून घेता. थोडी तरी लाज शरम वाटायला हवी ना या लोकांना. परंतु अर्थात ती असेल तर वाटेल म्हणा. आपल्या सगळ्याच यंत्रणा मागील 10 वर्षांमध्ये किती सडवल्या गेल्या, लाचार केल्या गेल्या, भ्रष्ट केल्या गेल्या केंद्रीय सत्तेच्या जोरावर, त्याचंसुद्धा हे राम रहीम म्हणजे अतिशय मोठं उदाहरण आहे. 4 वर्षांपूर्वी तो शिक्षा होऊन जेलमध्ये गेला. सर्वसामान्यपणे एखाद्या कैद्याला त्याने केलेल्या गुन्ह्याचं स्वरूप, त्याची जेलमधली सगळी वागणूक वगैरे सगळं पाहून
2-4 वर्षांमधून एखाद्या वेळी काही दिवसांसाठी त्याला पॅरोल म्हणजे सुट्टी मंजूर केली जाते घरी जाण्यासाठी. पण या राम रहीमला मागच्या अवघ्या 4 वर्षांमध्ये किती तब्बल 15 वेळा पॅरोल दिला गेला आहे. म्हणजे पहा, आता तो काल जो बाहेर आला ती त्याची 4 वर्षातली जेल बाहेर येण्याची 15वी वेळ. त्याच्या या सगळ्या सुट्टीकालीन दिवसांचा जर हिशोब केला आपण एकत्र तर सर्वसाधारणपणे तो जितके दिवस जेलमध्ये राहिलेला आहे आत्तापर्यंत तितकेच दिवस तो पॅरोल मिळवून बाहेर राहिलेला आहे. म्हणजे पहा, पॅरोल मंजूर करणं हे जेल प्रशासन आणि राज्य सरकारच्या हाती असतं. आणि हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. यापूर्वी तब्बल 14 वेळा ज्या जेलरनं या राम रहीमला पॅरोल मंजूर केला त्या अधिकाऱ्याने नुकताच आपल्या त्या सरकारी नोकरीचा जेलर पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. म्हणजे ही सगळी साखळी कशी निर्माण झालेली आहे ते सुद्धा पहा. तुमच्या माझ्यासारखा माणूस चुकून कधी काही अपराध वगैरे करून आपण ते करणार नाही, तो भाग वेगळा, ते सोडून द्या. पण समजा तसं काही घडून आपण जेलमध्ये जर गेलो शिक्षा भोगण्यासाठी तर आपल्याला ही अशी सवलत मिळू शकेल का? अजिबातच नाही. स्वतःला देशभक्त म्हणवून घेणाऱ्या लोकांनी मागील काही वर्षांमध्ये सगळी सरकारी सिस्टीम आपली बटीक बनवून टाकली आहे आणि त्या आधारे ते स्वतःला जे हवं ते सगळं करत आहेत. उठसूट आपल्या वैचारिक विरोधकांना देशद्रोही म्हणून हिणवणारे हे भारतीय जनता पार्टीचे लोकच खरं म्हणजे देशद्रोही आहेत. बलात्कारी, खुनी आणि आतंकवाद्यांची मदत घेऊन निवडणुका लढवणाऱ्यांना दुसरं काय म्हणायचं मग? तुम्हीच सांगा तुमच्या प्रतिक्रियांमधून मला. असो, थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.